ओम गं गणपतये नमः. श्रावण महिना संपतो आणि लगेच मला भाद्रपद महिना आपला आवडता सर्वांचा येतो. श्रावण महिन्यातही उपवास असतात आणि बाप्पा मोरया ह्याचाही उपवास असतो. उपवास महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्या सणाचं महत्त्व किती आहे. श्रावण महिन्याला उपवास चालू झाले का समजायचं गणपतीचा बाप्पाचं आपल्या आगमन झालं. सगळीकडे घरात बहुतेक ठिकाणी पूर्वी अशी पद्धत होती, घराला नवीन रंग लावायचा. मग तो साधाच होता, ऑइल पेंट नाही आहे, फक्त दरवाजाला ऑइल पेंट आणि इथे पिवळी माती म्हणा चुना म्हणा असं म्हणून घराला सुशोभित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गणपतीचं आगमन हे महत्त्वाचं आणि त्याचा येणारा जो आनंद मिळणारा त्यावेळेला तो आनंद तो अतिशय चांगला होता. प्रत्येक मुलांना म्हणजे आमच्या घरी सर्वांना, लहान मुलांना, सगळे मोठ्या माणसं सगळे नवीन कपडे प्रदान करायचे आणि नवीन कपडे खरेदी केले जायचे. मग ते दिवाळीपर्यंत वापरायचे. अशी लहानपणी आमची पद्धत होती. आता रोजच आपण कपडे खरेदी करतो, रोजच वापरतोय, रोज नवीन कपडे वापरतोय. पण त्यावेळेला जे महत्त्व होतं नवीन कपड्याचं ते गणपती आणि दिवाळी आणि आहे ते काही सण, लग्न इत्यादी कार्य, लग्न कार्य, पूजा यावेळी फक्त महत्त्वाचं होतं. आणि कपडे नवीन आणि त्याचं ते धावपळ, मग तो टेलर, हे सगळ्या गोष्टी मजेशीर वातावरण होतं. आता भाद्रपद महिना म्हणता येणार आहे आणि मखर वगैरे सगळ्याची तयारी आपल्याकडे चालू होईल. एक महिना अगोदर जातोच आपला थोडंफार काही खरेदी करता नाही, कारण का पाऊस वगैरे असतो आणि पाऊस आणि त्यातून सामान खरेदी एक मोठी सर्कस असते. आणि ते आपण पण काही म्हणा, जे पावसाळ्यातलं गणपतीचं जे आगमन आहे ना ते खरोखर मजेशीर असतं, प्रसन्न वातावरण असतं. आणि त्या प्रसन्न वातावरणाने गणपतीचं आपल्या बाप्पाचं आगमन हे महान असतं. तर मग माझ्या कवितेकडे वळूया. आता सण आले की माझ्या कवितेला सुरुवात होते. आहे सुरुवात म्हणजे प्रत्येक क्षणी, आणि कविता एक प्रसंगारूप असते किंवा कवितेचं महत्त्व प्रत्येक वेळी माझं प्रत्येक क्षणी एकच हेतू असतो की आलेला दिवस, उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे का आणि होता महत्त्वाचा कसा होता त्याचं वर्णन थोडक्यात करायचं. हाच माझा दृष्टिकोन आणि सगळ्यांना तो आवडतो. हे ऐकूनही मला आनंद होतो. असं होतं. आता बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया, गजानन माझे मुखातून, बाप्पा मोरया, गजानन माझे मुखातून, दिले आज मला मनापासून दर्शन, दिले आज तू मनापासून दर्शन, खरोखर बाप्पा तुझा भक्त मी महान भाग्यवान, तुझा भक्त मी भाग्यवान महान. आज झाले दर्शन मला जवळून, आज झाले दर्शन तुझे जवळून, पाहता रूप तुझे आज सर्व न्याहाळून, पाहता तुझं रूप आज सर्व न्याहाळून, शोभती दुर्वा हिरव्यागार रंग छान, हिरवागार रंग असे छान, लाल रंगाचे जास्वंद फूल दिसे शोभन, लाल रंगाचे जास्वंद फूल दिसे शोभन, उंदीर मामा तुझे आवडते असे बाप्पा वाहन, उंदीर मामा आवडते तुझे वाहन,
बाप्पा चंद्रोदय पाहून होते तुझे आगमन. बाप्पा चंद्रोदय पाहून होते तुझे आगमन. मुहूर्त वेळ पूजा येतो मात्र ठरून. मुहूर्त वेळ पूजा येतो मात्र ठरून. नैवेद्य 21 मोदक हळूच पाहून. नैवेद्य 21 मोदक हळूच पाहून. पूजा अर्चा नंतर देईन मात्र मोदक. पूजा अर्चा नंतर देईन मोदक. पूजा अर्चा नंतर देईन मी मोदक. मोदक प्रकार असे महान. मोदक प्रकार असे महान. उकडीचे मोदक तळलेले मोदक असती दोन्ही छान. उकडीचे मोदक तळलेले मोदक असती छान. मोदक प्रसादाने जाते मात्र पोट भरून. मोदक प्रसादाने जाते मात्र पोट भरून. आशीर्वाद नमस्कार मात्र माझा तुला खाली वाकून. आशीर्वाद नमस्कार माझा तुला खाली वाकून. बाप्पा मोरया तू बुद्धिमान करतो संकटाचे निरसन. बाप्पा मोरया तू बुद्धिमान संकटाचे करतो निरसन. बाप्पा भक्तांचे तुला मनापासून वंदन. बाप्पा भक्ताचे तुला मनापासून वंदन.